नमस्कार मैत्रिणी, आजची रेसिपी आहे शेवयाचं उपीट. तर त्याला बघूया रेसिपी. तर एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. हे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी घालणार आहे जिरे, मोहरी आणि तीळ, तसेच अर्धा चमचा हिंग घालणार आहे, कढीपत्ता आणि एक बारीक चिरलेला कांदा. तर हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊया आणि पुढील 2 मिनटं भाजून घेऊया. आता यामध्ये घालणार आहे हळद अर्धा चमचा आणि लाल मिरची पावडर, ती घालून हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आहेत. आता यामध्ये घालणार आहे 1 वाटी शेवया. या शेवया मी बाजारातून आणलेल्या आहेत. शेतकरी आठवड्या बाजारामध्ये ह्या शेवया तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. ह्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालणार आहे रोस्टेड शेंगदाणे, तसेच चवीनुसार मीठ आणि साखर घातली आहे. तर 1 वाटी शेवयाला मी साधारण 1.5 वाटी उकळतं पाणी घेतलं आहे. आता हे झाकून ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं याला वाफ येऊन द्यायची आहे. 3 मिनटानंतर मी झाकण काढून चेक करते. तर हा शेवयाचा उपमा आपला रेडी झाला आहे. आता यामध्ये मी घालते वरून कोथिंबीर. हा उपमा अतिशय बनवायला सोपा आणि हेल्दी आहे आणि मुलांच्या सकाळच्या डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. माझी रेसिपी कशी वाटली मला